नमस्कार, मी मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं YouTube चॅनल जाहीर सभा. मित्रांनो, आजचं टायटल बघून, शीर्षक बघून तुम्हाला निश्चित प्रश्न पडला असेल, की खाजगी अकॅडमी म्हणजे मी त्यांना शिक्षणाचा चोर बाजार का म्हणतोय? मलाही याची जाणीव आहे, की अतिशय संवेदनशील ज्यावेळेस शब्द वापरतो, त्याच्या मागचं निश्चित कारणही तसंच आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की यामागचं नेमकं राजकारण काय आहे. मित्रांनो, बारामतीमध्ये इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक अकॅडमी ज्या आहेत, ज्या खाजगी अकॅडमी आहेत, त्या कार्यरत असताना दिसून येत आहेत. शेकडो नव्हे तर हजारो विद्यार्थी बारामतीचे या अकॅडमीमध्ये शिक्षण घेत आहेत. आता मुळातच या अकॅडमीची जी फी आहे, ती फी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. 1.5 2-2 लाख रुपये या अकॅडमीची फी आहे. मग याच्यामध्ये शिक्षणाचा चोर बाजार असा उल्लेख मी जाणीवपूर्वक का करतो आहे, तर त्याचं कारण बघा, ह्या अकॅडमीची कार्यपद्धती बघा. सगळ्यात महत्वाचं, ह्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतल्याच्या नंतर, तुम्ही फी भरल्याच्या नंतर त्या मुलाचं शैक्षणिक जे ऍडमिशन आहे किंवा त्याचं जे कॉलेज आहे, त्याची जी शाळा आहे, ती मात्र कुठंही बारामती शहरात किंवा तालुक्यात दिसून येत नाही. या ज्या सगळ्या शाळा आहेत, त्या आजूबाजूच्या तालुक्यातल्या आउटसाईडच्या जे कॉलेज आहेत, असे कॉलेज ह्या अकॅडमीवाले निवडत आहेत. उदाहरणच सांगायचं झालं तर तुम्हाला बारामतीतल्या एका अकॅडमीमध्ये जवळपास 1500 ऍडमिशन आहेत आणि ह्या 1500च्या 1500 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन माळशिरस तालुक्यातल्या नात्यापोत्याजवळ एक जे गाव आहे, खेडेगाव आहे, त्या खेडेगावामध्ये एक कॉलेज आहे, तिथं त्यांचं ऍडमिशन आहे. मग सगळ्यात महत्वाची बाब ही आहे, की हे विद्यार्थी वर्षभर एकही दिवस शाळेत जात नाहीत. जर ह्या विद्यार्थ्यांचा अटेंडन्स नसेल कॉलेजच्या नियमानं, तर त्यांना कधीही परीक्षा म्हणजे नियमानं त्यांना परीक्षा देता येणार नाहीये त्या वर्षी. परंतु हे सगळं नियमबाह्य डावलून, हे कॉलेज मॅनेज करून, नवे तर परीक्षा बोर्ड जे आहे, यांच्या सुद्धा काही अधिकाऱ्यांना हाताला धरून ह्या सगळ्या यंत्रणा राबवल्या जात आहेत. याच्यापेक्षा वाईट काय, तर माझा स्वतःचा अनुभव सांगतो. माझ्याकडं एक विद्यार्थिनी, तिची फी भरली नाही म्हणून एका कॉलेजमध्ये तिला बसू दिलं जात नव्हतं. मग आता तब्बल कॉलेज संपलं, दिवाळीच्या सुट्ट्या कॉलेज संपत आलं, परीक्षा जवळ आल्या, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, तरी देखील त्या विद्यार्थिनी एक दिवस सुद्धा शाळेत गेलेली नव्हती. मग योगायोगानं ती एका अकॅडमीला गेली. त्या अकॅडमीनं दुसऱ्या एका तालुक्यातल्या खेडेगावातल्या विद्यालयात तिचं ऍडमिशन केलं आणि तिला परीक्षेला तिकडं इतर विद्यार्थ्यांबरोबर पाठवलं. तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, तब्बल 2 वर्ष ती विद्यार्थिनी कॉलेजलाच गेली नव्हती, तरी देखील तिला 12वीला सायन्स साईडनं तब्बल 78% म्हणजे जवळपास 80% मार्क्स मिळाले. मग हा सगळा धक्का मी जवळच्या एका विद्यार्थिनीचा अनुभवला आहे. त्याच्यानंतर काही गोष्टींचं परीक्षण केलं होता. असं निदर्शनास आलं, की बारामती शहरामध्ये जेवढ्या अकॅडमी आहेत, त्याच्यातल्या काही अकॅडमी सोडल्या तर ह्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन ही ग्रामीण भागातल्या कॉलेजमध्ये केली जातात आणि त्यांना तिथं थेट परीक्षेला नेलं जातं. मी अगदी जबाबदारीने बोलतोय, की त्या ग्रामीण भागातल्या कॉलेजमध्ये सगळी यंत्रणा मॅनेज करून गेट लावून घेतलं जातं. तिथल्या विद्यार्थ्यांना सरळ सरळ कॉप्या पुरवल्या जातात आणि मग ह्या विद्यार्थ्यांची, म्हणजे एखादा विद्यार्थी 10वीत जर 56% आहे, तो 12वीमध्ये सायन्स सारख्या विषयातून ज्यावेळेस जातो, त्यावेळेस त्याला तब्बल 85 ते 90% पर्यंत मार्क्स मिळतात. ही आश्चर्याची बाब आहे. मग हा पुढं जो विद्यार्थी आहे, ज्यावेळेस तिथं पास होतो, त्याच्यानंतर हे अकॅडमीवाले त्यांचे मोठे मोठे होर्डिंग लावतात, जाहिरात करतात आणि पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन मिळवतात. पण दुर्दैवाची गोष्ट याच्यानंतरची ही आहे, की हेच विद्यार्थी पुढं ज्या मेन परीक्षा असतात दुसऱ्या, ज्या पुढच्या ऍडमिशन, इंजिनिअरिंग, डॉक्टर, मेडिकल किंवा इतर क्षेत्रातले जे ऍडमिशन असतात, त्याच्यामध्ये नीट सारख्या परीक्षा, जे सारख्या परीक्षांमध्ये टिकत नाहीत. मग ह्यांची ही टक्केवारी जाते कुठं त्यावेळेस, हा महत्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की आता ज्या पालकांचे विद्यार्थी ह्या अकॅडमीला शिक्षण घेत आहेत, त्या पालकांना हे वाईट वाटणार आहे. माझं कदाचित हे वक्तव्य वाईट वाटणार, परंतु ह्या पालकांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की तुम्ही खरोखर तुमचा विद्यार्थी, त्याला खोटी प्रतिभा संपन्न त्या विद्यार्थ्यांना खोट्या प्रतिभेनं पुढे नेत त्याची वाटचाल करताय. त्याला अशा पद्धतीने जर कॉपी करून जर मार्क्स मिळणार असतील,
तर तुमचा विद्यार्थी पुढं रेसमध्ये टिकणार आहे का, हे तुमचं मानसिक समाधान होणार आहे की माझ्या पोराला 12वी मध्ये 80% पडली, 90% पडली. परंतु तो जर पुढे स्पर्धेत टिकत नसेल तर तुम्ही त्याला खोट्या प्रतिष्ठेची सवय लावताय. हा तुमची देखील जबाबदारी आहे की आपला विद्यार्थी प्रामाणिकपणे त्याला 10% जर कमी मिळाले तरी हरकत नाही, परंतु तुम्ही लाखो रुपयांची फी भरणार. दुसरीकडे तुमच्या विद्यार्थ्यांना ह्या वाईट सवय लागणार आणि तो पुढे स्पर्धेत कुठेही टिकणार नाही. याच्यामुळं अजून एक गोष्ट होतीये, ते गरीब कुटुंबातले जे विद्यार्थी आहेत, जे प्रामाणिकपणे आई-वडिलांबरोबर शेतात काम करतात, मजदुरी करतात किंवा आणखी काय करतात आणि असं करून अभ्यास करतात, अशा विद्यार्थ्यांना ज्या 60% 65% पडले, यांच्यावरती मात्र कुठेतरी हा अन्याय होतोय. एकीकडे गरीब पालकांचं जे अशा अकॅडमीला ऍडमिशन घेऊ शकत नाहीत, तर दुसरीकडं दोन्ही बाजूला की जे श्रीमंत पालक आहेत, मध्यमवर्गीय पालक आहेत, जे कर्जबाजारी हे होऊन ह्या अशा अकॅडमींना आपल्या मुलांना पाठवतायत. परंतु याची पार्श्वभूमी तुम्ही बघा. मग शेवटचा एक मुद्दा याच्यामध्ये सांगतो की तुम्ही कधीही अकॅडमीच्या चालकांना विचारताय का की तुम्ही आमच्या पाल्याचं किंवा आमच्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन बारामतीतच का घेत नाही? कारण बारामती किंवा इतर ठिकाणच्या ज्या परीक्षा केंद्रावरती ज्या परीक्षा स्ट्रिक्ट पद्धतीने घेतल्या जातात, अजिबात कुठेही कॉपी केली जात नाही, हे ह्या अकॅडमीवाल्यांचं त्याच्यामध्ये अपयश उघडं पडतं. त्याच्यामुळेच असे खेड्यापाड्यातली कॉलेजेस निवडून तिथं त्यांना हाताशी धरून तुम्ही बघा, कुठलाही विद्यार्थी ज्यावेळेस 95% 89% मार्क्स मिळवतो त्यावेळेस ते कॉलेज कधी बोर्ड लावत नाही की आमच्या कॉलेजचा विद्यार्थी 95% मार्क पडली 94, पण अकॅडमीवाले मात्र सगळ्या रस्त्याने गावभर बोर्ड लावत सुटतात. ह्या सगळ्या गोष्टी, याच्या मागचं राजकारण समजून घ्या. आपल्या विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये नुकसान करू नका, त्यांना खोट्या प्रतिष्ठेची सवय लावू नका, कारण अशानं शेवटी तुमचा विद्यार्थी पुढं स्पर्धेत टिकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेषा आहे. तुर्तास एवढंच. या विषयावरती वारंवार बोलत राहणार आहे. धन्यवाद.